हॅलो. तर आज आपण महाशिवरात्री पूजा कशी करायची हा डिटेल व्हिडिओ पाहणार आहे. भगवान शिव आणि पार्वतीच्या मिलनाच्या सन्मानार्थ साजरी होणारी महाशिवरात्री हा एक उत्सव आहे. महाशिवरात्री ही फाल्गुन किंवा माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील 14व्या किंवा चतुर्दशी दिवशी साजरी करतात. हा सण जीवनामध्ये आणि आपल्या या जगामध्ये अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे स्मरण आहे. महाशिवरात्रीची पूजा केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व महत्त्वाच्या कामामध्ये प्रगती होते. या दिवशी महादेव आणि पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला होता. या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी, स्वच्छ वस्त्रे परिधान करावे, वस्त्रांमध्ये पांढरे व फिकट रंगाचे असे कपडे वापरावे, सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे, देवपूजा करावी, आपल्या घराच्या दारासमोर छान सुबक अशी रांगोळी काढावी आणि पूर्ण दिवस उपवास करावा. असं म्हणतात की भगवान शिव हे स्वतः पृथ्वी तलावावर येतात आणि सर्व आपल्या भक्तांना भरभरून आशीर्वाद देतात, आपली मनोकामना पूर्ण करतात. त्यामुळे ह्या शिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्री पूजा ही 4 प्रहरात केली जाते. प्रथम प्रहर संध्याकाळी 6:30 ते रात्री 9:30 पर्यंत. दुसरा प्रहर रात्री 9:30 ते सकाळी पहाटे 12:30 म्हणजे 12:30 पर्यंत. तिसरा प्रहर 12:30 ते सकाळी 3:30 पर्यंत आणि चौथा प्रहर सकाळी 3:30 ते सकाळी पहाटे 6:30 पर्यंत. तर अशा प्रकारे सकाळचे 7 वाजेपर्यंत ही पूजा केली जाते. तर अशा प्रकारे 4 प्रहरामध्ये ही पूजा केली जाते. प्रथम हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करावा, दीप प्रज्वलित करावा, दिव्याची पूजा करावी व अग्नीच्या साक्षीने आता आपण शिवलिंगाची पूजा करणार आहोत. सर्वप्रथम पाणी अर्पण करावे, मग दूध अर्पण करावे, साखर, मध, दही अशा प्रकारे क्रमाक्रमाने अर्पण करावे किंवा तुम्ही डायरेक्ट पंचामृतही अर्पण करू शकता. नंतर उसाचा रस त्यांना अर्पण करावा. नंतर परत स्वच्छ पाण्याने आपण आपले शिवलिंग जे आहे ते छानपैकी स्वच्छ करावे आणि मग त्यावर आपण अक्षदा वाहाव्या, गहू वाहावे, मूग वाहावे, हरभऱ्याची डाळ वाहावी, काळे आणि पांढरे तीळ वाहावेत. यानंतर आपण जानवे अर्पण करू शकतो, भस्म लावू शकतो. या प्रत्येक गोष्टींचे एक वेगळे महत्त्व आहे. बेलाचे पान वाहावे, जर तुमच्याकडे शम्मीचे पान असेल तर तेही महादेवाला खूप आवडते. नंतर हा धोत्राचे फूल वाहावे, आपले फूल वाहावे आणि सात्विक नैवेद्य आपण शिवाला अर्पण करावा. अशा प्रकारे मनोभावे केलेली सेवा साधी भोळी असली तरी ती महादेवाला साध्या मनाने केलेली पूजा नेहमी भावते. तर अशा प्रकारे आपण पूजा करून भरपूर वेळा ओम नमः शिवाय या नामाचा जप करू शकतो, रुद्राभिषेक मंत्र म्हणू शकतो, शिव महिमा स्तोत्र म्हणू शकतो, शिवाचे 108 नावे म्हणू शकतो. त्याच्यानंतर महामृत्युंजय मंत्र हा आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे आपण सर्व देवांची, गणेशाची, देवीची आणि सगळ्यात शेवटी शंकराची आरती म्हणू शकतो. आणि रात्री आपण 3ऱ्या प्रहरला किंवा 2ऱ्या प्रहरला शिवमंदिरात जाऊन शिवाला आपण पाणी वाहू शकतो, शिवाचा अभिषेक करू शकतो, शिवाची आपण स्तुती करू शकतो. अशा प्रकारे मनोभावे शिवाला आपण स्मरण करून तेथील भजनाचा आनंद लुटू शकतो. तर आपण नक्की या दिवशी एखाद्या मंदिरात जाऊन आपण तेथील कार्यक्रम अटेंड करून आपला जो आनंद आहे आणि आपली जी दैविक शक्ती आहे, शिवाची जी शक्ती आहे ती आपण समाहित करण्याचा पूर्ण प्रयत्न करावा. अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासोबत आपणही स्वतः ओम नमः शिवाय असा नामाचा जप करू शकतो. जर तुम्हाला विधीप्रमाणे महाशिवरात्री साजरी करायची असेल तेही घरच्या घरी, तर मी तुम्हाला हे जे मी लिहून ठेवले आहे ते शेअर करत आहे. तर तुम्ही ते नक्की वाचा आणि तुमची महाशिवरात्री ही जी आहे तर ती मनाप्रमाणे साजरी करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.